आता वाहनाची पासिंग ही ऑनलाईन होत असतात आणि जर आपणाला वाहन पासिंग करतेवेळी ऑनलाईननं त्याची अपॉइंटमेंट घ्यायची, आपल्या वाहनाचे पेपर सर्व अपडेट ठेवायचे आणि अपडेट वाहनाचे पेपर ठेवून पासिंगच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर 48 तासात ऑनलाईनला हे फिटनेस जोडलं जाणार आणि मग ते आपण ऑनलाईनच ते फिटनेस काढून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आता RTOला वगैरे काही भाव देण्याची गरज नाही किंवा साहेब म्हणून काही आपणाला करण्याची गरज नाही, हेही वाहन मालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे। परंतु आपल्या वाहनाचे सर्व पेपर मात्र अपडेट ठेवा, नाहीतर आता फोटो सेशन जर केलं तर तुम्हाला मग फोटोमध्ये सर्व फाईन येतात, ऑनलाईन दंड हे भरपूर येत असतात आणि मग आपणाला विनाकारण दंड भरावा लागतो। तर प्रत्येकानं आपापले वाहनाचे पेपर, इन्शुरन्स म्हणा, टॅक्स म्हणा, PUC म्हणा, ही सर्व पेपर जर आपण अपडेट ठेवले, मग कधी आपणाला हवालदारानं फोटो काढला तर खाली आपणाला 500 रुपये फाईन हा मात्र येत असतो। परंतु जर आपण आपलं परमिट नसेल किंवा काही कुठला इन्शुरन्स नसेल तर एक वेळ वाहन पकडल्यानंतर इन्शुरन्सचा पहिल्या वेळेला पकडलं की तुम्हाला 2000 ऑनलाईननं दंड बसतो। परंतु तो दंड बसल्यानंतर पुन्हा जर तुम्ही पुन्हा इन्शुरन्स नाही म्हणून जर तुम्ही घावला असा 2 दिवसानं 4 दिवसानं तर पुन्हा तुम्हाला 4000 रुपये मात्र दंड होतो। हेही प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवा। PUC नसेल तर 1000 रुपये हा दंड होतो। म्हणजे आता कसं होतं आहे, ऑनलाईननं तुम्हाला एक वेळ फोटो निघाला की त्याच्यात ते दिसतंय आणि पुन्हा दुसरा फोटो जर कुठं हवालदारानं काढला आणि तिथंही पेपर संपलेले असेल तर त्याचा दुगणा दंड हा होत असतो। हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि आपलं वाहन हे जबाबदारीनं चालवायचं आहे आणि आपले पेपर जर अपडेट असतील तर मग काय नाही, आपली ड्रायव्हिंग लायसन आहेत तीसुद्धा आपले तपासून बघा वैध आहेत की नाहीत, किंवा आपल्या वाहनाचं फिटनेस नूतनीकरण वेळेत आहे की नाही, मुदत किती आहे पहा, इन्शुरन्स आपला कधीपर्यंत आहे किंवा संपतोय कधी हेही पहा। कारण आता ऑनलाईनच्या ह्या दंड प्रक्रियेमुळं हवालदारांना आता काही तकलीफ नाही, खाली फोटो मारतात आणि सोडून देतात, परंतु दंड हा मोठा येत असतो। आता रिक्षा टॅक्सीचं जर परमिट संपला असेल आणि जर तो तपासणीत घावला, फोटोच घावला तर 10,000 रुपये त्याला दंड आहे। म्हणून रिक्षा टॅक्सीवाल्याने सुद्धा आपापली परमिट जी आहेत ती वेळेत तुम्ही नूतनीकरण करून घ्या आणि आपली गाडी चालवायला देताना, रिक्षा शिपवरती चालवायला देताना ज्या ड्रायव्हरकडे तुमच्या ओळखीचा ड्रायव्हर आहे, ज्याच्याकडे लायसन बिल्ला वगैरे आहे, तो व्यवस्थित गाडी चालवतो त्यालाच द्या, नाहीतर त्यानं जरी काय केलं तरी तो परवानाधारकाला सगळ्या गोष्टी चा दंड वगैरे हा भरावा लागणार आहे। गाडी ज्याच्या नावावरती आहे त्यालाच तो दंड भरावा लागणार आहे, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा। धन्यवाद।